आपण एवढे दिवस या घरात राहतोय, त्यांनी एकदा तरी तुझ्या आईबद्दल विचारलं? लग्नात वसुधा काकूंचा फोटो बघून अचानक एवढी विचारपूस? अरे हो, कारण त्यांनी लग्नात माझ्या आईचा फोटो पहिल्यांदा बघितला ना. बरं, त्यावेळेला माझी अशी अवस्था होती की तेव्हा त्यांना नाही प्रश्न विचारता आले, म्हणून त्यांनी आत्ता विचारले. एवढं काय बिघडलं त्यात? केदार, अरे त्यांनी किती मायेनं माझ्या डोक्यावर हात ठेवला. याच खोट्या मायेने माझ्याही डोक्यावर हात ठेवला होता त्यांनी. मित्र मित्र म्हणूनच सतत माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केलाय. मग काय झालं? शेवटी त्यांनी त्यांचे खरे रंग दाखवले ना. त्यांना माझ्या आईबद्दल सगळं माहिती असून सुद्धा मैत्रीचं खोटं नाटक केलं, माझ्याशी खोटं बोलत आले. हे बघ, मी ना दयानंद खांडेकरांना अगदी व्यवस्थित ओळखायला लागलोय. ते जेव्हा जेव्हा मायेने डोक्यावर हात ठेवतात ना, तेव्हा तेव्हा त्यांचा स्वार्थच असतो. केदार, अरे कुठला विषय कुठे नेतोयस तू? हे बघ, तुझ्या बाबतीत ते जे काही वागले ते भीतीपोटी वागले, पण माझी जी काही चौकशी ते आता करत होते ते काळजीपोटी करत होते. आता त्यांच्या सुनेच्या आईबद्दल त्यांनी 4 प्रश्न विचारले तर बिघडलं कुठे? हे बघ, तुझ्या मनात त्यांच्याबद्दल राग आहे ना, म्हणून तू ओव्हरथिंक करतोयस, बाकी काही नाही. अजिबात नाही बॉस. मी स्वतः दयानंद खांडेकरांचा विश्वासघात अनुभवलाय. आता पुन्हा मी त्यांच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. केदार, अरे बॉस प्लीज माझं ऐक. जेपीसी मेडिकल स्कॅमची जी लिंक आपण या घरात शोधत होतो ती लिंक दुसरं तिसरं कोणी नसून दयानंद खांडेकर आहे. आणि मला पूर्ण खात्री की त्यांचा जेपीसी स्कॅमशी डायरेक्ट संबंध आहे. केडी, तू एक गोष्ट विसरतोयस. आपण ऑफिसर्स आहोत आणि आपल्याकडे जर एखाद्या विषयी पुरावा नसेल तर आपण त्याला गुन्हेगार ठरवू शकत नाही. ठीक आहे, आता मी काय म्हणतोय ना ते एकदा समजून घेण्याचा प्रयत्न कर. तुझ्या आईचा मृत्यू जेपीसी स्कॅमचं इन्व्हेस्टिगेशन करताना झालं. हो तेव्हा MNNचे CEO दयानंद खांडेकर होते. हो बरोबर. तेव्हा MNN जवळजवळ बंद पडायला आलं होतं आणि जेव्हा तू जेपीसी बद्दल त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी त्याचं उत्तर टाळलं. मला सांग का? बस तूच विचार कर ना. MNN हा खांडेकरांचा बिझनेस आहे. आता बिझनेसमध्ये प्रॉफिट आणि लॉस होतच असतं. ठीक आहे, लॉस झाला असेल तर मान्य करतो, पण त्याचं कारण लपवण्याची वेळ का आली त्यांच्यावर? याचा अर्थ त्यांनी अशी एखादी चूक करून ठेवली आहे जी बाहेर आल्यानंतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि आता जेव्हा त्यांना कळलं की तू हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरेंची मुलगी आहे तेव्हा अचानक आपुलकी आली. बॉस, त्यांना फक्त बघायचं आहे की तुला जेपीसी स्कॅम बद्दल माहिती आहे की नाही. बरं, ठीक आहे, तू म्हणतोयस तसं कदाचित ते फक्त माझ्याकडनं माहिती काढून घ्यायचा प्रयत्न करतही असतील, पण म्हणून मी त्यांना लगेचच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार नाही. कारण आता तू जे काही बोलतोयस ना ते फक्त रागाच्या भरात बोलतोयस. हो. अरे काय गरज होती बॉसला एवढं बोलायची? अरे तिची काय चूक होती? अरे त्या बिचारीने इनोसेंटली दयानंद खांडेकरला सगळं शेअर केलं. ठीक आहे, नाही कळलं तिला, तू समजून घ्यायला नको. त्या दयानंद खांडेकरांचा सगळा राग तू तिच्यावर काढलास. तुला माहिती आहे ना, फॅमिली हा बॉसचा वीक पॉइंट आहे. फॅमिली म्हटल्यावर तिला नाही कळत. जेव्हा जेव्हा फॅमिलीचा विषय येतो तिच्यातली हुशार ऑफिसरना साईडला होते. साधी भोळी समंजस तारिणी टेक ओव्हर करते. मग फॅमिलीमधली लोक कशी असली ना तरी ती कोणावर संशय घेत नाही. मग तिला मालती आत्या, निशीची आई सगळे चांगले वाटतात. इव्हन दयानंद खांडेकर सुद्धा चांगलेच वाटत असतील ना. खूप इनोसंट आहे रे ती, आणि तिच्या याच चांगुलपणाचा सगळे फायदा उचलतो. तिला पण वाईट वाटतंस ना, पण आज तू सुद्धा तिला हर्ट केलंस. तुला तिची एखादी गोष्ट नाही पटली तर ठीक आहे म्हणून विषय संपवणं, तिथे वाद कशाला घालतोय? आता रागवली असेल ती, प्रेमाचं कन्फेशन करायला जमत नाही आपल्याला, आणि भांडताना नको ती गोष्ट बोलायला बरोबर जमते आपल्याला. मूर्ख आहेस तू, खरंच मूर्ख आहेस. जेवा. काकू, तुम्ही पण बसणार आहात का जेवायला आमच्या बरोबर? माझं झालंय मगाशी व्यवस्थित. तुम्ही जेवा ना. उलट मी इथे का थांबलीये, तुम्हाला काही हवं नको असेल तर बघायला. घ्या, जेवायला सुरुवात करा. अहो नाही काकू, आम्ही घेऊ आमच्या हाताने. तुम्ही आधीच एवढ्या वेळ जागे आहात, तुम्ही आराम करा ना. लेट तर खूप झालंय. म्हणून म्हणतोय की तुम्ही आराम करा.
आमच्यासाठी किती वेळ जागणार आहात? ठीक आहे रे, तेवढीच तुम्हाला सोबत. तुम्ही सुरू करा. तुमचं नक्की काय चाललंय? काय नाही, जेवण करतोय. हे असं एक तर तू आधी एवढा उशीर आलायस, त्यात तुझी बायको तुझ्यासाठी थांबलीये, तर तिच्याशी बोलतच नाहीयेस. काय चाललंय काय? खरंच तुमचं पुन्हा भांडण वगैरे नाही ना झालंय? नाही, भांडण वगैरे कशाला होणार आमच्यात? आम्ही जेवतोय शांतपणे. हो ना तारिणी? काकू, अहो खरंच जाऊन झोपा तुम्ही आता. खूप उशीर झालाय. मी आवरून ठेवीन सगळं, काही काळजी करू नका. झोपा, नाहीतर डार्क सर्कल्स येतील बरं का तुम्हाला, आणि मग सकाळी बर्फ लावायला लागेल. हो ग, तेही खरंच. जाते मी झोपायला. पण जर तुमच्यामध्ये काही बिनसलं असेल तर ते सॉर्ट करा. गुड नाईट. गुड नाईट. ते तुझे कॉल्स. असू देत, बोलू आपण नंतर या विषयावर. जेवून घे. केदार, मला कळतंय तू अजूनही किती अस्वस्थ असते. माझ्यावरचा राग अजून गेला नाहीये बहुतेक तुझा. माझ्याशी काही बोलतही नाहीयेस, पण ठीक आहे. बहुतेक तुला फक्त वेळ घेण्याची गरज आहे. तू तुझा वेळ घे, मी तुझी स्पेस ब्रेक नाही करणार. मला माहिती आहे तू माझ्यावर रागवली आहेस बॉस. खरंच चुकलं माझं. मी तुझ्याशी भांडायला नको होतं. पण काळजी करू नकोस. तुझा हा राग शांत कसा करायचा माहिती आहे मला. तो फार वेळ नाही टिकणार. अगं ऐक ना.